1500ला एक आहे बघा, मासा बघा. बोला किती येत आहे तुम्ही, मला किती येणार ते तुम्ही दिलं आम्ही घेतलं. नमस्कार 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 मंडळी, मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. मंडळी, आज दुपारी मी गेलो होतो आमच्या संगमेश्वरच्या बाजारात. खरं तर बाजारात जाण्याचं कारण काय तर सुक्या मच्छीची खरेदी. संगमेश्वर बाजारामध्ये आहे ना, ताजी मासळी मिळतेच, एकदम भन्नाट म्हणजे फ्रेश एकदम मिळते. पण त्याचबरोबर सुक्या मासळीसाठी देखील आमचं संगमेश्वरचा बाजार फेमस आहे, प्रसिद्ध आहे. तर मंडळी, कोकणात या उन्हाळ्यादरम्यान भरणाऱ्या बाजाराला ना एक वेगळं महत्त्व असतं. कारण का, पावसाळा अगदी तोंडावर आलेला असतो आणि त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये पावसाळ्या अगोदरची सुकी मच्छीची खरेदी केली जाते. आगोटचा बाजार वगैरे असं काहीसं म्हणतात, पण आगोटच्या बाजारात देखील चांगले स्वस्त डील मिळतात. पण अजून थोडासा वेळ आहे आगोटचा बाजार सुरू व्हायला. आज मी माझ्या बाबांसोबत दुपारी गेलो होतो आणि मस्तपैकी सुक्या मच्छीची आम्ही खरेदी केली. खरं तर आमच्या इकडे या संगमेश्वरच्या बाजारात सुक्या मच्छीचे दर काय आहेत किंवा कोणकोणत्या प्रकारची सुकी मासळी मिळते, त्याचबरोबर ताजी मासळी काय आहे ते आपण सगळं ऑल ओव्हर या व्हिडिओमध्ये बघूया. तुमच्या गावचा देखील कोणता बाजार असा भरतो का, किंवा तुमच्या पंचकृषीत, गावच्या पंचकृषीत असा बाजार भरतो का, आवर्जून कमेंट करून सांगा. त्या अगोदर पहिला व्हिडिओ बघा. चला थेट नेतो तुम्हाला आमच्या संगमेश्वरच्या बाजारात. मंडळी, चला आपण आहे ना आता संगमेश्वर बाजारपेठेत आलो आहे. पुलावरती गाडी लावली आहे, डायरेक्ट पोचलो. मधला काही प्रवास दाखवला नाही. आता तुम्हाला बाजार कसा भरलाय तो तुम्हाला दाखवतो. खास सुक्या मच्छीसाठी, म्हणजे आगोटी आपल्याला सुकी मच्छी लागते. म्हणजे पावसाळा सुरू झाला की मासे वगैरे आपण सुकून ठेवतो, तर ते सुकी मच्छी खरं तर संगमेश्वर बाजारपेठेत ना खूप चांगली मिळते. तर इकडे बघा, हे आहे सुक्या मच्छीचं दालन, किंवा मग ही बाजू आहे जी आहे ते इथे सुकी मच्छी मिळते. तर बाजार बघा कसा भरला आहे. ऊन झाले भरपूर. इकडे बघा, आपण खाली जाऊन हे सगळं काही बघणार आहोत. इकडे आहे सुक्या मच्छीचा बाजार आणि इथे बघा इकडे ताजी मच्छी आणि काही सुकी मच्छी आहे. हे बघा, इथे ताजी मच्छी मिळते. तर चला आपण खाली जाऊन मासे घेऊया. बाबा आलेत सोबत. चला चला. इकडे सगळे होलसेल दरामध्ये कदाचित कांदे, बटाटे, लसूण किंवा इतर मसाल्याचे पदार्थ मिळतात. जाम गरम होतं. इथे थोडी सावली आहे. चला, सुक्या मच्छीचा बाजार सुरू झाला आहे. बळ्या बघा, पळ्या कशा लावल्यात, कोलिंग वगैरे सगळंच. कसं आहे? 250 रुपये. कार्ड किती? 700 600 रुपये कार्ड किलो. बघ, कार्ड पण छान आहे. बोंबील कसे आहेत? हा, 550. हे जेवणी युक्त कशी आहेत रे? 500 जाडी आहेत. 450 ला देणार. चला, कार्ड आपण अर्धा किलो घेतोय. मस्त इंग्लिश बोलतो. चला, आपण इथून आहे ना काय काय घेतलं. कार्ड घेतले आणि कोलिम घेतला. 1.5 किलो असं साहित्य घेतलंय. अर्धा किलो कार्ड आणि 1 किलो कोलिम. चला पुढे जाऊया. हा, मोबाईल पण छान आहेत. 500 रुपये किलो सांगतो. 450 देणं म्हणतोय. चला, आपण तिकडे जायचं आपल्याला. पण आता आपण इथून पुढे अजून सुकी मच्छी बघत चाललोय पुढे पुढे. मंडळी, आपण अजून एका स्टॉल वरती आलो आहोत. इकडे बघा, वापटी, बाल्या, 600 लेपा.
ते कसे आहेत का वाटा? 100. 100. सुट्टाचा वाटा 400 आणि 600. बघा हे खारातले मासे. चला, सुक्या मच्छीचे भाव देखील भरपूर वाढलेत. थोड्या दिवसांनी कमी होतील कदाचित. चला, आपण लेप सुकट घेतोय अर्धा किलो. 600 रुपये किलो सांगतात. महाग आहे मच्छी तशी. आपण लेप सुकट घेतलं. जबरदस्त ऊन आहे, जबरदस्त ऊन आहे. बेकार ऊन पडलंय. चला, सुक्या मच्छीची खरेदी झाली. मच्छी खूप छान आहे. संगमेश्वर बाजारपेठेमध्ये आहे ना तुम्हाला चांगले मासे मिळतात. मग ते फ्रेश मच्छी असू दे किंवा मग सुकी मच्छी असू दे. चला, बाजार बघा कसा सजलाय. अजून आगोटचा बाजार लागायला सुरुवात झालेली आहे असं म्हणूया, कारण आता हळूहळू ना बाजारात गर्दी वाढत जाईल पुढच्या बाजारापासून, कारण आगोटची खरेदी होते. बघा असे वाटे पण लावलेले असतात. तुम्हाला बार्गेन करता आलं तर नक्कीच तुम्हाला वाटे स्वस्तात मिळतात. मंडळी बघा, शिंगटे मासे जे असतात ना ते बघा, खारातले मासे खूप चविष्ट लागतात. कसं आहे बघा मासा माहिती 1500ला एक आहे बघा मासा. बघा बोला किती येत आहे. तुम्ही मला किती येणार ते तुम्ही दिलं आम्ही घेतलं. किती म्हणता इकडे इकडे. इकडे गृहोपयोगी वस्तू देखील आहेत आणि इकडे उसाचा रस आहे. नमस्कार. फ्रेश मच्छी बघा. मासा बघा केवढा मोठा आहे. तांबोशी बघा एवढी मोठी आहे. तांबोशी सुरमई, सुरमई आहे आणि टोल आहे आणि सरगा आहे. बांगडे आहेत. हे कुठल्या माशाची? शिंगट्या मासाची. गाभोळी बघा, गाभोळी पहिल्यांदा पाहिलं. शिंगटा मासाची गाभोळी. पाखरा, ही पाखरा मस्त आहे. शिंगट्या मासाची अंडी एवढी मोठी असतात ती पहिल्यांदा बघितली. बघा मंडळी, जिवंत खेकडे समुद्रातले खाडीतले आहेत ना. ऑनलाईन 400 रुपये. बापरे, जबरदस्त. 1500ला एक आहे बोला. 1500 एक. द्राक्षे 100ला 1.25 किलो. पानं पण आहेत. चला, आता आपण एंटर करतोय भाजी मार्केटमध्ये. ताजी भाजी मिळते इकडे आठवड्याच्या बाजाराला. गावठी काकडी 1 नंबर. स्पेशल काकडी आली, स्पेशल काकडी आली. वांगी 10ला पाव, 20ला अर्धा किलो वांगी. अशी आपण सुक्या मच्छीचं मार्केट फिरलो त्या बाजूला आणि इथे मग ताजी मासळी होती. आता आपण भाजी मार्केटमध्ये आलो आहोत. इकडे भाजी घेतोय आपण. भेंडी घेतोय आणि गावठी गवार. गावठी गवार छान आहे. गरमले होते, गरमले होते. जबरदस्त गरम. हे केली काय पाव? आणि काय सांगा देऊ? आम्हाला काय 30ला किलो आहे बघा. 1 किलो 30. तर अर्धा किलो येईल. 20 अर्धा घ्या. तर आले की आज काय आपण ताजी मासे नाही घेतली. जास्त कमी आहे बरं का. धन्यवाद.
आता म्हणतात जास्त आहे पण काही कमी नाही. चला, भाजी खरेदी भरपूर होते, कारण आहे ना की आपण गेल्या बुधवारच्या बाजारात आहे ना मस्तपैकी छान अशी मच्छी वगैरे घेऊन गेलो होतो. आज थोडंसं चिकन घेऊन जायचंय. पुढच्या बाजारात येऊ तर मासे घेऊन जाऊ परत एकदा. संगमेश्वरचा बाजार फिरता फिरता आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले. ते बघा. नमस्कार. कुठलं गाव? कुठलं? कुठे आलं? लोळे. तुमचं नाव कसं? प्रदीप. प्रदीपजी भेटून छान वाटलं. चला, 20ला अर्धा वांगी आणि 30ला किलो. 20ला अर्धा 1 किलो 30. चला, इथे 2 रंगाचे आहेत. भेंडी गवार मिरची 20ला पाव. का असं का झाली भेंडी 20ला पाव. चला, चला मंडळी, बाजारात फिरून जाम दम लागलाय आणि आमच्याच गावातले ऊसाचे रसवाले आहेत. तिथे आपण ऊसाचा रस पिऊया, कारण ऊन प्रचंड आहे. जाम गरम होत आहे. चला, नमस्कार. चला, इथे कधी आलात तर नक्कीच सरबत प्या. आपल्या गावाला आहेत हे. आता आपण पुलावरती जाऊया. नमस्कार. हे बघा, श्री स्वामी समर्थ रसवंती गृहात तुरळवाले. चला घरी. मंडळी, हा होता आमच्या संगमेश्वरचा बाजार. तुम्हाला हा बाजाराचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या गावात देखील असाच कुठं पंचकृषीमध्ये आठवड्याचा बाजार भरतो, कमेंट करायला विसरू नका. आणि कोणत्या वाराला भरतो ते पण कमेंट करून सांगा. जर आमच्या या संगमेश्वरच्या दरम्यान पंचकृषीत कुठला असाच बाजार तुमच्या इकडे भरत असेल, किंवा मग इतर तालुक्यामध्ये देखील चिपळूण असू दे, गुहागर असू दे, राजापूर असू दे, रत्नागिरी असू दे, अशा या ठिकाणी किंवा मग इतर जिल्ह्यांमध्ये देखील कोणकोणत्या ठिकाणी असे सुप्रसिद्ध आणि मोठे बाजार भरतात, कमेंट करून सांगा. आपण नक्कीच भेट देण्याचा प्रयत्न करू आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या बाजारामध्ये काय काय मिळतं ते सांगू. चला मंडळी, तुर्तास तरी हा व्हिडिओ आपण इथे संपवतो. भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. या कोकण आपलं तसा. काळजी घ्या.